हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही निघालो आहे ऋग्वेदची केस कापायला. तर हा सगळ्यात मोठा टास्क आहे. तर आता जाऊन बघू की तो आमच्यासोबत गपचूपपणे केस कापतो की रडून दाखवतो, मस्ती करतो, नाटक करतो. तर बघूया आपण आज त्याचे केस कापल्यावरती तो कसा हिरो दिसतो ते. ठीक आहे. तर आता तो तयार झाला आहे. तर मग आपण बघू, निघूया. ठीक आहे. तर आता आम्ही आलो आहे सलॉनमध्ये. तर मग त्याच्यानंतर त्याचा चेहरा तर बघा किती गोंडस, एकदम बिचारा शानं बाळ कसं करून बसलं आहे. हळूहळू आता त्याची सुरुवात होईल. त्याचे रिॲक्शन्स बघा फक्त. त्याला सध्या तरी फक्त काम करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्यानंतरसुद्धा तो हळूहळू एक कंट्रोलमध्ये आला. बट त्यानंतर त्याला इथे तिथे हे सगळ्या गोष्टी बघायला खूप आवडतात. आणि जबकी त्याला माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न चालू होता इथे तिथे. इवन अक्षयसुद्धा खूप पेशन्स ठेवून त्याला बोलत होता, हळू असं कर, तसं कर, नीट जरा, हे इथून काप, ते तिथून काप. ॲक्च्युली त्याची आधीची केस खूप मस्त होती, खूप मोठी पण होती. ती मला कापायची कधी जरा पण इच्छा नव्हती. बट सगळ्यांनी सांगितलं की नाही, कापायची असतात, 1 वर्षाचं झालं आहे म्हणून आम्ही मग ती कापली होती. मग आता तर मी विचार केला आहे की ह्याच्यानंतर आता त्याची केस खूप मोठी करू. आता त्याची हेअरस्टाईल मी अक्षयसारखी करायला लावलेली, की बारीक केस ठेव आणि त्याच्यासारखं. ॲक्च्युली तो सेम सगळे बोलतात की त्याच्यासारखाच दिसतो. तर बघा, तुम्हाला काय वाटतं की तो त्याच्यासारखाच दिसतो पूर्णपणे, की माझ्या काही गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये? हां, ॲक्च्युली तो सेम दिसतो त्याच्यासारखा. मला तर हमेशा असंच वाटतं. म्हणून नंतर शांत होता. नंतर हळूहळू त्याचं गाणं लागलं होतं ह्या टायमेला, गुलाबी साडी. तर त्याला थोडीशी मजा येत होती, म्हणून तो थोडासा चिल. पण नंतर त्याला आठवलं, अरे नाही, मी तर केस कापायला आलो आहे. नंतर त्याने रडून हैराण करून टाकलं. मग काय झाली. मग नंतर मी त्याला बोलली, बघ किती मस्त वाटत आहेत केस, हिरो दिसतो आता तो. म्हणून मग त्याच्यामुळे बघा, मम्मी बस त्याचं हे चालू असं दिवसभर. आता त्याला बोलायला लागलं ना, म्हणून हे बघा, स्वतःला बघतोय आणि विचार करतोय की अरे मी तर हिरो दिसतोय, बघू इथे माझी केस कुठे गेली. इकडे बघ. त्यामुळे इकडे बघ ना. चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बघू. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. बघू इकडे बघ माझ्याकडे. फॉर वॉचिंग.